नमस्कार मित्रांनो, सुराज स्मार्ट एटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आगामी येणाऱ्या टेटसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन जे की परीक्षेला आलेले आहेत आणि आणखीन क्वेश्चन आपण घेणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बालमानसशास्त्र या मुख्य शाखेचा उद्देश काय आहे? तर यामध्ये ऑप्शन दिले आहेत, मुलांचे मानसिक स्वास्थ्य, मुलांचे शारीरिक स्वास्थ्य, मुलांचे सामाजिक स्वास्थ्य, मुलांचे शैक्षणिक स्वास्थ्य. तर बालमानसशास्त्रामध्येचा शाखेचा मुख्य उद्देश आहे मुलांचे मानसिक स्वास्थ्य, मुलांचे मानसिक स्वास्थ्य. मानसशास्त्र म्हणलं की मानसिक स्वास्थ्य आलं, तर मग बालकाचे मुलांचे मानसिक स्वास्थ्य. आता गेशेल, दुसरा प्रश्न आहे, गेशेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. तर गेशेलनं कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? खाली 4 ऑप्शन दिलेत आपल्याला: गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन, परिणाम. तर यापैकी गेशेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना काय केलं? तर सर्वात महत्त्वाची परिपक्वतेवर भर दिला आहे. परिपक्व गेशेलनं परिपक्वतेवर भर दिला. विकासाची जी संकल्पना मांडताना परिपक्वतेवर भर दिला गेशेल यांनी. त्याच्यानंतर खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? वाढीच्या संदर्भात, वाढ म्हणजे ग्रोथ संदर्भात. तर वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते, वाढ ही अनुवांशिक असते, गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही. आणि चौथा आहे, गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. तर याचं उत्तर आहे त्याची आता ही जी आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर परिपक्वता झालं, त्याच्यानंतर वाढ ही काय झाली होती? वाढ ही अनुवंशिक असते. ह्याचं उत्तर आहे वाढ ही अनुवंशिक असते. खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात, तर वाढ ही अनुवंशिक असते. योग्य विधान कोणतं आहे? वाढ ही अनुवंशिक असते. म्हणजे आत्ताच पाहिलं आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये की वाढ ही अनुवंशिक असते. ज्याच्या वंशामध्ये हाईट जास्त असली त्यांची हाईट वाढते, आणि ज्यांच्या वंशामध्ये हाईट छोटी असली ती हाईट छोटी होती. आपल्या वडिलापर्यंत लोक म्हणतात की याची आईची हाईट जास्त आहे, वडिलाची हाईट आहे, त्याच्यामुळे याची हाईट जास्त आहे. अशा प्रकारे वाढ ही अनुवंशिक असते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, शैशवावस्थामध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया दिली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. तर अशा प्रकारचे मोठा क्वेश्चन विचारून आपल्याला क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला ती गोष्ट लक्षात राहत नाही. हे लक्षात ठेवायचं की ज्या व्याख्या असतात त्या व्याख्या जशा एखाद्या शास्त्रज्ञ म्हणजे ज्या मानसशास्त्रज्ञानं मांडलेल्या असतात त्या चांगल्या वाचून घ्यायच्या, जेणेकरून त्यांना त्या व्याख्येच्या संदर्भात काय म्हटलंय हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन सुटू शकतो. तर शैशवावस्थामध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया दिली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. तर मुलांची जी शैशवावस्था असते ती जन्मापासून 5 वर्ष असते. तर याचं उत्तर अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण, समावेशन. आता याच्या आत्मसातीकरण हा याचा उत्तर आहे. आत्मसातीकरण. आता शैशवावस्थामध्ये बालक जे असते ते किती जन्मापासून 5 वर्षाचं त्याचं हे असते आणि तो आत्मसात करतो की घरात काय काय चाललंय, आपल्या घरातले काय कसे वागतात, त्याच्यावरून आत्मसात करतो. त्यामुळे आत्मसातीकरण ही प्रक्रिया तिथं घडते. आता तुम्हाला शैशवावस्था जर माहीत झाली 1 ते 5 वर्षाची मुलं आपण जे म्हणलं तेच पाण्याला पा म्हणलं की पाणी म्हणतात, समजून घेतात. असं आपलंच आत्मसातीकरण करतात ते. आणि आपण जर चांगलं बोललो तर ते आणखीन चांगलं बोलतात, पण आपणच त्याला थोडं बोबडं बोलतो की ते मुलं बी बोबडं बोलायला लागते. त्यामुळं हे आत्मसातीकरण शैशवावस्थामध्ये जास्त होते आणि त्या शैशवावस्था म्हणजे जन्मापासून 5 वर्ष फक्त. तर पुढची अवस्था पुढचा क्वेश्चन, किशोरावस्थेतील बालकाच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर पहिली अर्थ समजूनच पाठांतर करतात. मोठ्या माणसाने अनुकरण करून शिकत असते याच्यात. तर या वयातील मुलाची अवधान कक्षा अमर्यादित असते.
नीती अनीतीची जाणीव असते, पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर आम्ही हा क्वेश्चन परीक्षेला विचारला होता, हा कॅन्सल झाला आहे. पण आपण याच्यात एक टाकून बालकाच्या भावनिक विकासाबाबत सांगतो की मोठ्या माणसाचे ते अनुकरण करून शिकत असते. तर अशा प्रकारे आपण असेच टेटवर क्वेश्चन घेणार आहोत. आता याच्यात इथून पुढं जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण 5-5 क्वेश्चन घेऊन त्याचे विश्लेषण केलं, ॲनालायसिस केलं. परंतु आपण हे कव्हर करण्यासाठी वन लाईनर क्वेश्चन घेणार आहोत. आपण वन लाईनरनं जास्तीत जास्त अभ्यास कव्हर होईल आपला टेटचा. कारण आता टेट ही जवळ आलेली आहे टेटची, आणि अत्यंत दर्जेदार म्हणजे आपले कंटेंट आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.